अध्याय 108 मी इतिहास बोलतोय। इतिहासाचे पान सांगते मराठमोळी कथा, मानवतेचे हाती कंकण सर्वोपरी सर्वथा। देवत्वाची राजस्मृती, देवपणाची शक्ती, तिमिरामधून एक उजळली लोकहिताची नीती। अत्तराची कुपी उघडावी आणि त्यातील सुगंध 10 दिशांनी पसरावा आणि सारा आसमंत सुगंधाने दरवळत जावा, असे काहीसे झाले आहे। हा सुगंधांचा दरवळ कुठचा? हा आहे अहिल्याबाईंचा सुवर्णमय कीर्तीचा। अहिल्याबाईंचे निधन झाले, निखळ लोकसेवेचे एक पर्व संपले। अनेकांनी त्यांच्या हयातीतच त्यांच्यावर कवने लिहिली आहेत, अनेकांनी त्यांच्या कारकिर्दी संबंधात आपली मते व्यक्त केली आहेत। त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते? मृदू, कठोर, निश्चयी, निर्दय। एका संस्कृत सुभाषितात लोकोत्तर व्यक्तींच्या संबंधात मार्मिक वर्णन केलेले आहे। वज्रादपि कठोरानी मृदूनी कुसुमादपि लोकात्तराणा चेतांसी को नुहु विज्ञातु मरहसी। वज्रापेक्षा कठीण पण त्याचबरोबर फुलापेक्षाही कोमल असलेल्या लोकोत्तर माणसांच्या मनाचे आकलन कुणाला होऊ शकेल? अहिल्याबाईंना हे वर्णन तंतोतंत लागू पडते। अहिल्याबाईंची तुलना मर्यादा पुरुषोत्तम रामाशी करता येईल। रामाने ज्याप्रमाणे नेहमी प्रजाहिताचाच विचार केला, तसेच अहिल्याबाईंनीही केला। रामाचे राज्य असे रामराज्य, तसे अहिल्याबाईंचे राज्य म्हणजे अहिल्या राज्य। रामराज्याप्रमाणेच लोकाभिमुखी आणि आदर्श। रामाने प्रजेच्या समाधानासाठी आपल्या पत्नीचा त्याग केला। अहिल्याबाईंनी पारंपरिक रूढी मोडून प्रजेसाठी पती सहगमन त्यागले। रामाने सीतेच्या त्यागानंतर ऋषीसारखे विरक्त राहून राज्यकारभार पाहिला। अहिल्याबाईंनीही राज्य शिवार्पण करून व्रतस्थ व्रतीने राज्यकारभार सांभाळला। आपल्याकडे ज्या राजकीय स्त्रिया झाल्या त्यात जिजाबाई, येसूबाई, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी, राणी चेन्नम्मा, रजिया सुलताना या प्रमुख आहेत। या सर्वांमध्ये ज्यांनी दीर्घकाळ राज्यकारभाराची धुरा सांभाळली अशा अहिल्याबाई एकमेव आहेत। नियतीने त्यांच्याशी उभा दावा मांडला होता। दैवाने कधी सुखाचा घास आणि समाधानाची निद्रा अहिल्याबाईंना दिली नाही। देवाचे इतके केले की देवाने सुद्धा कंटाळून जावे, तरीही त्याला दया आली नाही। त्यांनी आपल्या कर्तव्याचे सारे बंध उत्तम प्रकारे निभावले। आपल्या व्रताची सांगता त्यांनी आपली स्वतःची आहुती देऊनच केली। त्यांच्या पदरी पडले काय? तर फक्त दुःखाचे दाहक घाव आणि अंतरंगी अखंड तळमळत राहणं। पण हे सर्व जिद्दीने पचवून व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठं आहे हे तत्व नेहमी आचरणात आणलं। आदर्श आणि लोककल्याणकारी राज्याच्या त्या एक उदाहरण बनल्या, कर्तव्यपूर्तीचे उदात्त प्रतीक बनल्या। मृत्यूचे त्यांच्याशी एक वेगळ्या प्रकारचे सख्य होते। त्यामुळे आपल्या हयातीत आपल्या 18 प्रियजनांच्या मृत्यूचे आघात त्यांना सोसावे लागले। आपल्या कारभारातून त्यांनी स्त्री शक्तीचे तेजस्वी, खंबीर, वज्रासमान प्रखर दर्शन घडविले। राज्याचे शिवधनुष्य जवळजवळ 40-45 वर्ष त्यांनी सहज पेलून दाखविले। वयाच्या 9व्या वर्षी सुरू झालेल्या कर्तव्याचा यज्ञ त्यांनी आपल्या अखेरीपर्यंत प्रज्वलित ठेवला। धर्मपरायणता, न्यायप्रियता, कुशल प्रशासन, दानधर्म, निर्माण कार्य, शौर्य, निस्पृहता, प्रजावात्सल्य अशा अनेक गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण होते। प्रजाजन त्यांच्या हयातीतच त्यांना पुण्यश्लोक, देवी, लोकमाता, मातोश्री या नावांनी पूजत असत। देश विदेशातले लोक त्यांचे गुण गाताना थकत नसत। अहिल्याबाईंच्या दरबारातील संस्कृत विद्वान पंडित खुशालीराम यांनी त्यांच्याबाबत लिहिले आहे। आपल्या काव्यात ते म्हणतात, तस्य या कुलदक्षिणी कुलपतेर्म मल्लारी रावस्य वै धनिष्ठार्थ करी स्नुषा शुभमती स्तुत्यात्व हत्या भिदा खंडेराव वधू सती प्रिय गुणा यत्पार लोके हित नित्य वैष्णव सदम वतम गुणवती पूर्व यथा कुर्वती। याचा अर्थ असा की मल्हाररावांची ही कुलवधू विचारशील, धर्मात्मा अहिल्याबाई खंडेरावांची पत्नी ती खूप गुणवती होती। आपले परलोक हितार्थ नित्य धार्मिक कार्यात मग्न आहे। आपल्या दुसऱ्या एका काव्यात त्यांनी म्हटले आहे, अहिल्याबाईंनी देशोदेशी अनेक प्रकारे अन्नदान केले।
याचकांनी मागितलेले दान त्यांना दिले आणि शरण आलेल्यांना त्यांच्या संकटातून सोडविले. सुप्रसिद्ध पंडित कवी आर्याकार मोरोपंत यांनी अहिल्याबाईंवर एक काव्य लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, श्री हरिहर भक्त तू देवी अहिल्ये वराधरा भूषा, भूषा तुझ साधू म्हणे ख्याता तुझ समन बाण तनु भूषा. हे देवी अहिल्या माते, तू हरिहराची परम भक्त आहे. तुझ्या भक्तीमुळे तू पृथ्वीचे श्रेष्ठतम आभूषण बनली आहेस. आदित्यही तुझी प्रशंसा करतो. बाणांची कन्याही तुझ्या इतकी प्रसिद्ध नाही. मराठीतील प्रसिद्ध शाहीर प्रभाकर यांनी अहिल्याबाईंवर पोवाडा लिहिला आहे. त्यांनी लिहिलंय, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, गेली कीर्ती करून या भूमंडळाचे ठाई. वर्णितती कीर्ती गातात संत ते गाणी, झाली दैव वशेती होळकरांची राणी. मध्य भारताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम अहिल्याबाईंच्या निधनानंतर इंदूर संस्थानात आले होते. त्यांनी प्रथम भारमलदादांची भेट घेतली. त्यांच्याकडून अहिल्याबाईंसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. काही कागदपत्रे पाहिली तर अनेक संबंधित व्यक्तींशी त्यांनी विचार विनिमय केला. अहिल्याबाईंच्या देशव्यापी कार्याची त्यांनी पूर्ण माहिती घेतली. आपल्या मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया या ग्रंथात त्यांनी अहिल्याबाईंची प्रशंसा केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, अहिल्याबाईंचा राज्यकारभार एक आदर्श राज्यकारभार म्हणून गणला जाईल. त्यांच्या जीवनपटावरून असे सिद्ध होते की धर्मचरणाने मनुष्याला व्यावहारिक लाभ अवश्य होतो. भारताचे त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड एलनबरो यांनी अफगाण युद्धानंतर इंदूर अधिपती हरिराव महाराजांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अहिल्याबाई सर्वश्रेष्ठ, आदर्श आणि महान शासनकर्त्या होत्या असे नमूद केले आहे. प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी लिहिले आहे, अहिल्याबाई या इतिहासात होऊन गेलेल्या महिलांमध्ये अग्रगण्य होत्या. ते पुढे म्हणतात, अहिल्याबाईंविषयी माझा आदर अधिकच वाढला आहे. सत्ता, संपत्ती, अधिकार त्यांच्याजवळ असूनही त्यांना लोकमातेचा मान मिळाला. आपल्या संपत्तीचा विनियोग त्यांनी प्रजेच्या सुखसोयी आणि दानधर्म यात केला. त्या प्रथम श्रेणीतील राजनीतिज्ञ होत्या. त्यामुळे त्यांनी महादजी शिंदेंना मदत करून उत्तरेतील राज्य जिंकायला मदत केली. आचार्य विनोबा भावे यांनी अहिल्याबाईंवर लिहिले आहे. ते म्हणाले, अहिल्याबाई प्रथम स्त्री न्यायमूर्ती होत्या. इतिहासातील हा एक अनोखा प्रयोग होता. शासनकर्ती ही एक धर्मनिष्ठ स्त्री होती. मल्हाररावांची दूरदृष्टी आणि अहिल्याबाईंचे कर्तृत्व यामुळे हा प्रयोग हिंदुस्थानात यशस्वी झाला. मी हिंदुस्थानात जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला अहिल्याबाईंची कीर्ती ऐकायला मिळाली. त्या गोष्टींचा माझ्यावर फार प्रभाव पडला. अहिल्याबाईंच्या समकालीन हैदराबादच्या निजामाने अहिल्याबाईंचा नातू गेल्यावर त्यांना सांत्वनपर पत्र लिहिले होते. त्यात तो म्हणतो, अशी स्त्री राज्यकर्ती कधी झाली नाही, पुढेही होणार नाही. पेशवाईतील राजनीतिज्ञ नाना फडणवीस म्हणतात, शस्त्राच्या बळावर जग जिंकणारे अनेक सम्राट झाले, पण आपल्या धर्म, बुद्धी आणि प्रेम या गुणांनी सर्वांना जिंकून घेणाऱ्या अहिल्याबाई या एकमेव राज्यकर्त्या आहेत. अहिल्याबाईंचे इतिहासातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. अहिल्याबाईंची मूर्ती रूपात देवाऱ्यात स्थापना करणे हे कितपत योग्य आहे? त्यांनी सर्व प्रकारचे कर्तृत्व गाजविले. त्यांचे आयुष्य देवी समान आहे, पण त्यांना देवघरात बंदिस्त करण्याऐवजी आपल्यातच राहू द्यावे. कारण त्यांनी माणूस बनून सतत माणुसकी जपली. इतरांची काळजी वाहत त्यांच्यासाठी झटून त्यांनी संतांच्या अभंग ओवीमधला आशय आपल्या जगण्यातून सिद्ध करून दाखवला. अहिल्याबाईंना केवळ धार्मिक म्हणणे किंवा त्यांच्या हातात तलवार दाखवून त्या कायम युद्ध करीत असत असे भासविणे या दोन्ही बाबी त्यांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचा अवमान करणाऱ्या आहेत. तलवार हे शौर्याचे प्रतीक आहे, पण अहिल्याबाईंवर तलवार गाजविण्याचे प्रसंग फारसे आले नाहीत. तलवार न चालवता युद्ध जिंकून त्यांनी आपले कर्तृत्व राघोबादादांच्या इंदूर आक्रमणाच्या वेळी सिद्ध केले आहे. युद्धात द्रव्य, माणसे, वस्तू यांची अपरिमित हानी होते. हाती तलवार न घेता युद्धाचे फायदे मिळविणे हे तलवार गाजविण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. छत्रपती शिवराय, मल्हारराव होळकर, राणी लक्ष्मीबाई, थोरले बाजीराव पेशवे यांच्या हाती तलवार असणे हे तर्कशुद्ध आहे. अहिल्याबाईंचे वैशिष्ट्य आहे शांततापूर्ण, लोककल्याणकारी राज्य. सात्विकतेचे तेज असणारी त्यांची धारदार नजर हीच एक तलवार होती.
अमंगळ वा वाईट विचारांची व्यक्ती त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नसे. हे कर्तृत्व तलवार चालविण्यापेक्षाही धारदार आहे. लोकहितकारी राज्यकारभार हेच त्यांच्या आयुष्याचे महत्वाचे सूत्र आहे. त्यांचा धार्मिकपणा अध्यात्माच्या पायावर आधारित आहे. सात्विकता, त्याग, लोकसेवा आणि न्याय या त्यांच्या आदर्श प्रशासनाच्या बाबी धार्मिकतेपेक्षा आणि वीरांगना या बिरुदापेक्षा कितीतरी अधिक महत्वाच्या आहेत. राघोबांच्या आक्रमणाच्या वेळी आपल्या बुद्धिचातुर्याने कुठलाही रक्तपात होऊ न देता त्यांचे आक्रमण परतवून लावले. दुष्ट प्रवृत्तीचे रूपांतर सुष्ट प्रवृत्तीत करून जगातील आश्चर्यात भर घातली. अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीपर काव्य लिहिली. ती त्यांनी नम्रपणे नर्मदेला अर्पण केली. आपल्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांचे त्यांना ओझे वाटत असे. ज्या सासऱ्यांनी त्यांना पसंत करून होळकर घराण्याची सून म्हणून घरात आणले, त्या सासऱ्यांनी दिलेले आधाराचे बोट मध्येच नाहीसे झाले. बाईजींनी तर आईच्या मायेची ऊब दिली. खासगी कोष दान धर्मासाठी, लोककामांसाठी कसा वापरायचा हे त्यांनी शिकविले. पण त्याही काळाला प्रिय झाल्या. अहिल्याबाईंनी हे दुःखाचे घोट पचवीत राज्य सांभाळलं, मुलांना वाढवलं. अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्व योग्य पद्धतीने समजून घेणे ही काळाची गरज आहे. भगवान शंकरांनाही हलाहल पचलं नाही, ते त्यांनी कंठात धारण केलं. पण अहिल्याबाई मर्त्य असूनही अनेक दुःखांचे डोंगर पार करून भीती, अपमान, क्लेश पचवून पूर्ण भारतभर लोकहिताची कामे केली. मंदिरांचे जीर्णोद्धार करून लोकांच्या धार्मिक भावनांवर झालेले मानसिक आघात पुसून टाकले. रामायणातील अहिल्याचा प्रसंग सर्वांना ठाऊक आहे. ऋषींच्या शापामुळे शिळा होऊन पडलेली अहिल्या श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झाली. तिचा उद्धार झाला. इतिहासातल्या या आधुनिक अहिल्याने अनेक दीनदलितांचा, गरीब रयतेचा उद्धार केला. गंगेप्रमाणे पवित्र असलेल्या अहिल्याबाईंनी कोट्यवधी लोकांना दिलासा दिला. त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान यांचे पर्व निर्माण केले. अहिल्याबाईंना माणसांची उत्तम पारख होती. गोविंदपंत गानू अहिल्याबाईंचे खासगीचे कारभारी होते. कोकणातील संगमेश्वर येथून हे ब्राह्मण महेश्वरला आले होते. त्यांच्या 8-9 वर्षांच्या सेवेची पावती म्हणून अहिल्याबाईंनी त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेची व्यवस्था केली. सावेर प्रांतातील बांगुर्दा गावच्या उत्पन्नाची सनद गोविंदपंतांच्या नावे करून दिली. गोविंदपंत भरून पावले. धन्याने सेवेची दखल घ्यावी यासारखे दुसरे सुख सेवेकराच्या मनात नसते. ग्वाल्हेर आणि इंदूर राज्यात एका जमिनीच्या तुकड्यावरून वाद होता. अहिल्याबाईंनी तो अगदी पटकन सोडवला. त्यांनी सुनावले की दोन्ही पक्षांनी त्यावरचा आपला अधिकार सोडून द्यावा. यापुढे ती जमीन गोचर भूमी असेल, त्या जमिनीवर कर घेतला जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार अटकेपार झाला. कलकत्त्यात कंपनी सरकार स्थापन झाल्यापासून मराठे विरुद्ध इंग्रज व मराठे विरुद्ध निजाम अशी युद्धे झाली. सालभाईच्या तहाने इंग्रजांनी मध्यस्थ म्हणून पेशव्यांच्या दरबारात प्रवेश केला. इंग्रजांनी अतिशय धूर्तपणे पुणे व दिल्ली यांच्यात दुहीची बीजे पेरली. मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राहावे यासाठी अहिल्याबाईंनी सर्व सरदारांना सांगितले की इंग्रज हेच देशाचे शत्रू आहेत, त्यांचा बिमोड केला पाहिजे. वसई त्यांच्या हातून घेतली पाहिजे. सर्व सरदार एकत्र आले तरच इंग्रजांचा बिमोड करता येईल हे अहिल्याबाईंनी नेमके ओळखले होते. 18व्या शतकातील अहिल्याबाई ह्या अशा राज्यकर्त्या आहेत की त्यांनी 30 वर्षाच्या कारकिर्दीत इंग्रजांशी कधीही मिळते जुळते घेतले नाही. भावी काळात इंग्रज हाच देशाचा एकमेव शत्रू आहे हे त्यांनी जाणले होते. त्यांची राजकीय दृष्टी दूरगामी होती. म्हणूनच मराठशाहीला किमान 30-35 वर्ष जीवदान मिळाले. अहिल्याबाईंनी नाना फडणवीसांना साथ दिली नसती तर राघोबा दादांच्या कारस्थानांनी पेशवाईचा अंत झाला असता आणि इंग्रज कितीतरी आधी पुण्यात डेरेदाखल झाले असते. अहिल्याबाईंची राजकीय दृष्टी राष्ट्रव्यापी होती. महादजी शिंदे यांनी अहिल्याबाईंना साथ दिली असती आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले असते की तुम्ही व्यापार करायला आला आहात तर फक्त तराजू तागडी सांभाळावी, राजकारण खेळू नये, तर इतिहासाचा म्हणजे माझा रंग आज काही औरच असता. अहिल्याबाई झाल्या नसत्या तर मराठशाहीत लाभलेले 40 वर्षांचे अधिक आयुष्य, हिंदू संस्कृतीस लाभलेली ऊर्जित अवस्था, दानशूरपणाचा चिरंतन आदर्श व सहिष्णू वृत्तीची देणगी यांचा अभाव निश्चितपणे जाणवला असता.
हिंदू मुसलमान हा प्रश्न आजच्या काळात दिवसेंदिवस अधिकाधिक जटिल बनत चाललेला आहे. मात्र अहिल्याबाईंच्या राज्यात हिंदू आणि मुसलमान प्रजाजन एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहत होते. एकदा टिपू सुलतानच्या राज्यातील काही प्रजाजन अहिल्याबाईंकडे आले. त्यांना एक मंदिर बांधण्याची इच्छा होती. मात्र टिपूच्या मुस्लिम राजवटीत मंदिर बांधण्याची इजाजत मिळणे हे जवळजवळ नामुमकिन होते. अहिल्याबाईंना त्यांची अडचण समजली. अहिल्याबाईंनी टिपू सुलतानास मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली. टिपूला अहिल्याबाईंविषयी खूप आदर होता. अहिल्याबाईंकडून हा प्रस्ताव येताच टिपूने नाममात्र दरात मंदिराकरिता जागा उपलब्ध करून दिली. प्रजाजन खुश झाले. त्यांनी मंदिराचे काम ठरल्याप्रमाणे सुरू केले. मंदिराचे काम पूर्ण होत असताना या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ न देण्याची सक्त सूचना टिपूने आपल्या सैनिकी अधिकाऱ्यांना दिली होती. सर्व धर्म चांगल्या नीतिमूल्यांची शिकवण देतात. अहिल्याबाईंनी हे धर्माचे मर्म ओळखले होते. मग आज ही धर्माधर्मातली कृत्रिम तेढ आली कुठून? कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दृढ महत्वाकांक्षा या दोन्ही गोष्टी क्वचितच एकत्र आढळतात. अहिल्याबाई चतुर आणि सात्विक राज्यकर्त्या होत्या. आपलं राज्य त्यांनी नेकीनं सांभाळलं, पण उगाचच कुणावर आक्रमण करून राज्य विस्तार करण्याची आकांक्षा त्यांनी कधी मनात धरली नाही. राजकारण आणि समाजकारण हे परमेश्वराने सोपवलेले कर्तव्य समजून त्यांनी पार पाडले. अहिल्याबाईंची गणना हिंदुस्थानातील मोजक्या मुत्सद्दी शासकांमध्ये होते. सत्वशील चारित्र्य संपन्न व्यक्ती कणखर नसल्यामुळे अनेकदा राजकारणाचा खेळखंडोबा होतो. कारभार भोंगळ बनतो. वल्लभभाईंसारखा वज्रपुरुष एखादाच निघतो. अहिल्याबाईंची जडणघडण अशा ठिकाणी अशा कठीण धातूची होती. त्यांच्या शब्दकोशातील शक्तिसौष्ठव मनाचा तात्काळ वेध घेते. त्यांनी आयुष्यभर दुःख सोसले ते रयतेच्या सुखासाठी. त्या म्हणत प्रजा हे राज्याचे उदर आहे. त्याचे भरण पोषण नीट झाले तर राज्याला चांगले बाळसे येईल. अहिल्याबाई जन्मल्या नसत्या तर असा विचार कधी कधी मनात येतो. मल्हाररावांनंतर त्यांच्याकडे राज्यकारभार आला नसता तर लोकहिताची एवढी कामे कोणी केली असती. ही कामे इतर कुणी करण्याची जराही शक्यता नव्हती. त्यांनी अत्यंत साधेपणाने राहून असामान्य कामे करून दाखविली. शिवशंकरासमान वैराग्यशील राहून राज्य राखण्याचे अतिशय अवघड शिवधनुष्य आयुष्यभर एका स्त्रीने आपल्या खांद्यावर पेलणे हे अलौकिक तत्व इतिहासात फक्त अहिल्या मातोश्रींच्या बाबतीतच आढळते. असे उदाहरण जगाच्या इतिहासात अन्य कुठेही सापडत नाही. अहिल्याबाईंच्या नावाच्या नुसत्या उच्चारानेही मनात खंबीर सात्विक आयुष्य जगण्याची उमेद मिळते. ही शिवासारखी योगिनी, शिव म्हणजे पवित्र असलेली, पूर्णपणे शिवमय झालेली शिवयोगिनी. अहिल्याबाई हे इतिहासातले एक तेजस्वी पर्व आहे. अहिल्याबाई या युग निर्मात्या आहेत, युगंधरा आहेत. अहिल्या नावाचे युग त्यांनी निर्माण केले. या सर्व पर्वाचा मी मूक साक्षीदार आहे. या पर्वामुळे माझ्या पाण्यांना सोनेरी झळाळी लाभली आहे. अधिक काय सांगू, शब्दच अपुरे पडतात. आणि याचा संदर्भ आहे शिवयोगिनी निलांबरी गानू, प्रकाशक अहिल्याबाई होळकर स्मारक समिती, मुंबई इंदूर, 2015.